कधी सुरू होईल याची घाई असायची. त्यावेळेला आम्ही सगळ्यात कमी भाषण करू त्याला जास्तीत जास्त टाळ्या द्यायचो. तर आज जर मला घाबरून भाषणाची यादी ऐकून पण नंतर लक्षात आलं की सगळ्यात जास्त टाळ्या घ्यायचा प्रयत्न करतो कारण सगळ्यांनी खूप छोटी छोटी काम वाटतं. त्यामुळे अगदी कधी नॉर्मली आता झोपतात लोक खालची पण वरची पण भाषण एवढी लांब चालत असतात. पण हे आज बघितलं सगळ्यांनी खूप छान आणि प्रिसाईज टू द पॉइंट भाषण केली आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. धन्यवाद एव्हरीबडी स्टेजवर होते त्यांचे आणि तुमचे मला इथे एक यायला संधी दिल्याबद्दल नमस्कार. वसंत व्याख्यानमाला एक ज्ञानसत्र आहे आपण जाणतात. आज अनेक महनीय व्यक्तींनी इथून आपले विचार मांडले, समाजाला वेगळा विचार दिला, स्वाभिमानानं जगायचा मंत्र दिला आणि समाज आचार विचार आणि कृती संपन्न व्हावा याच्यासाठी आपल्याकडे प्रयत्न केले. 88 वर्षात वसंत व्याख्यानमाला पदार्पण करते आणि योगायोगासाठी 88 वर्षानंतर वसंत व्याख्यानमालेला शिवाजीराजे भोसले इथे स्टेजवर मिळालेले आहेत. मंचावर 2 भोसले आहेत. एक प्रतिमेतले शिवाजीराजे भोसले आणि प्रत्यक्षात ते दामोदर भोसले. पण या दोघं भोसलेला जाणण्याच्या आधी या 2 ज्या व्यक्ती आहेत यांचा आपण नाटक आणि सिनेमाचा प्रवास जाणून घेणार आहोत. मला माहिती आहे की तुम्हाला त्या चित्रपटाविषयी नक्की जाणून घ्यायचं आहे. पण तरीही या 2 व्यक्ती आपल्यासमोर अनुपस्थित झालेल्या आहेत, अनेक वर्षांनी आलेल्या आहेत. तेव्हा आपण त्यांचा सगळा प्रवास जो आहे तोही थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर दोघांनी मला वाटतं आम्ही पहिल्यांदा पाहिला आणि तुमचाही तो पहिला प्रवास सुरू झालेला असावा. तो अफलातून असं एक नाटक होतं. सायकल कारला त्याचे 2 अप्रतिम प्रयोग झाले होते आणि त्यामध्ये सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांनी पहिल्यांदा मंचावर पदार्पण केलं. तर मला सांगा की या नाटकामध्ये तुम्ही केव्हा सपोर्ट करून आला? नाटकाला खाली बोट खूप पॉप्युलर झालेलं. 23 तारखेपासून इथे बोट पॉप्युलर होतं आमच्या 30 तारखेला. आणि तसं काही नव्हतं. म्हणजे मला वाटतं आम्ही 75 साली मी पहिलं ॲमॅटर नाटक केलं आमच्या कॉलनीत आणि त्यावेळेस विचारही केलं नव्हतं की तुम्ही प्रोफेशनल नाटकात काम केलं. ते कॉलनीत एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आम्ही सगळ्यांनी केलेलं नाटक. पण नंतर जयदेव हटंगडी आणि रोहिणी हटंगडी आमचे नेबर्स होते. दोघे एनर्जी करून आले आणि लगेच रोहिणीने गांधी केला. त्यामुळे अख्ख्या कॉलनीत एक असं वातावरण झालेलं की सगळ्यांनाच जायचं होतं नाटकाचं. त्यावेळेला देवूचे ते नसरुद्दीन शाह, ओमपुरी हे सगळे त्याचे ते मित्र होते एनर्जीचे. त्यामुळे ते त्यांचं येणं जाणं होतं. त्यामुळे कुठेतरी फॅसिनेशन झालं आणि वर्कशॉप केले देवदेवचं आविष्कार विचार केला नव्हता. त्याच दरम्यान 1985 साली 25 वर्ष झाली होती नाटकाचं कास्टिंग होतं. आपलं उंच आणि सगळं यंगस्टर्सचं नाटक होतं आणि आम्ही सगळेच आणि काय होतं म्हणजे कोणाचं बोट करायची गरज लागली नाही. ते गेलो तिकडे आणि विनय आपटे तिकडे हवेच होते सांगा चला या अशी जी भरती होती त्याची आम्हाला भरती केलं. पण 25 वर्ष आणि यातील सचिनचं पण पहिलंच नाटक, माझे पहिलंच नाटक, अतुल परतुरेचं पहिलं नाटक, सुनील बर्वेचं पहिलं नाटक. त्यामुळे आम्ही आमचा प्रवास चतुर्बाकीचं पहिलं नाटक नव्हतं. कोणतं चतुर्बाकी होत्या, दिलीप कुलकर्णी होते. पण आम्ही सगळे मला वाटतं आमचं पहिल्यांदा प्रोफेशनल स्टेजवर हे होतं आणि ते बेसिकली आमचे फक्त प्रोफेशनलमधले गुरु होते विनय. आणि आय थिंक माझ्यापेक्षा सचिन जास्त सांगू शकलं तर सचिन न्यू विनय आपटे माझ बिफोर हे किंवा नमस्कार. त्या काळात विनय आपटे आणि विक्रम भागवत हे लेखक दिग्दर्शक जोरात होते आणि हे जे नाटक होतं ते त्यासाठी अनेक तरुण मुलं आम्ही 23 जण एकत्र होतो या नाटकात.
आणि सगळीच कॉलेजमध्ये जाणारे होतो आणि त्यावेळेला नुसत्या पॉकेट मनीवरती नाटक करायचं असं ठरलं होतं. त्यामुळे एक वेगळा उत्साह होता. आणि त्या काळात जसा आज आमचा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा मराठी सिनेमाच्या इतिहासात बिग बजेट आहे, तसं त्या काळात मच्छिंद्र कांबळी त्या नाटकाचे निर्माते होते आणि त्या काळात ते बिग बजेट नाटक होतं. म्हणजे मला अजून आठवतं लोकसत्तेला त्याची अर्ध पान भर जाहिरात होती. इतका महत्वाकांक्षी प्रयत्न होता. त्याचं म्युझिक आनंद मोडकचं होतं, कोरिओग्राफी होती आणि लाईव्ह सिंगिंग होतं. माईक ठेवलेला असायचं, प्रत्येक जण माईक उचलून गायचा. हे सगळंच नवीन होतं. आणि मी म्हटलं तसं तो एक महत्वाकांक्षी प्रयोग होता आणि ती त्या नाटकामुळे तेवढीच महत्वाकांक्षा आजही आमची कायम आहे. आणि म्हणून एवढा मोठा सिनेमा महेशच्या हातनं घडला. यावेळी नाटक तुम्ही अप्रतिम केलं. नीना कुलकर्णींचं नाटक होतं, तुमचं त्याचे प्रोड होता, त्याची बरीच नाटकं तुम्ही केली, त्याची खेळकरांनाही बरीच नाटकं तुम्ही केली. पण नाटकातून सिनेमात पाहून तुमचं कसं पडलं? मराठी सिनेमा नाटकं खूप केली. त्यावेळेला मला आठवतं 88 साली मी स्वतःची संस्था पण तुम्ही थिएटरची काढली. कारण बेसिकली काढली कारण मला ॲक्टर बनायचं होतं आणि मला पण मेन लीड देत नव्हतं त्यावेळेला, म्हणून स्वतःची संस्था काढली. आणि पहिले नाटक केलं ते इतकं वाईट होतं की ते मी म्हणत पण नाही कोणाला, मी सांगतो ते माझं नाटक नव्हतं. दुसरं नाटक मी सांगेन होतो. तर त्यावेळेला नाटकं खूप केली. मग मी अकस्मात नावाचं नाटक केलं सदाशिव अमरापूरकरांना घेऊन आणि त्यानंतर डॉक्टर सुद्धा गेलं आणि बरीच नाटकं केली, गिधाडे केलं. पण काय झालं, मला बक्षीस शिकार मिळाले नाटकांना, पण धंदा नव्हता काहीच नाही. म्हणजे मला आठवतं की दरवेळेला रोज सकाळी उठून टेन्शन असायचं की जाहिरातीचं बिल भरायचं, आज शोयाचं तिकडे बुकिंग कमी असेल तर आर्टिस्टना पैसे कसे द्यायचे, ही सगळी माझी कसरत होती. बरं त्यावेळेला लग्नही झालं होतं, मुलगी होती मला आणि जाम कसं म्हणजे खूप असं मला आठवत आहे की प्रत्येक शोच्या वेळेला मला टेन्शन असेल की आता तिथून पैसे गुंडाळून तिथून पैसे कुठून. त्याच दरम्यान मग मी असं ठरवलं सगळीच नाटकं खूप बक्षीस होती, टोपी दोन्ही रोज बघायचं आणि म्हणायचं काय टोपीचं काय त्यांनी पोळ भरत नाही. त्याच दरम्यान मला नाटक वाचण्यात आलं तर ज्ञानी आणि ज्ञानी म्हणे वाचण्यात मला खूप आवडलं. परत तसं नाटक परत हेही नाटक तसं सेफ नाटक नव्हतं, कमर्शियल नाटक नव्हतं, पण नाटक खूप आवडलं. ठरवून त्यानंतर ज्ञानी म्हणे नाही चाललं तर सोडून द्यायचं सगळं. मग त्यावर ठरवलं की त्याचं सोडून द्यायचं आणि नोकरी करायची. नोकरी बरं त्या दरम्यान मला काही नोकरी बघून पण ठेवलेली की म्हटलं बाकीच्या नाटकाप्रमाणे हे नाटक पडणार आहे, मला नोकरी आधीच सोडून ठेवूया. पण आमच्याकडे मित्र नसेल नोकरी शोधूनही ठेवली आणि नाटकाचा प्रयोग झाले. त्याने खूप सुंदर नाटक. पहिला प्रयोग झाला 4,000 रुपये बुकिंग खर्च, 8,000 रुपये, तर ते परत 4,000 रुपये करून दुसऱ्या प्रयोगाला असत 5,000 रुपये बुकिंग, 10,000 खर्च. असं करत करत पहिल्या 5 प्रयोगात परत खिशातले साधारण 50,000 रुपये गेले. आणि तो 5वा प्रयोग पुण्याला झाल्यावर मी घरी आलो म्हटलं की उद्या बसून नोकरी करतो, नाटकाकडे वळून बघणार नाही, सिनेमाकडे वळून बघणार. आणि 6वा प्रयोग वाढवणं कसा काय. आणि आमचे थिएटर आहे मुंबईत रंगशारदा नावाचं. तर रंगशारदा हे थिएटर असं आहे की तिथे मराठी नाटकवाले जात नाही, हिंदीवाले इंग्रजीवाले जातात, मराठीवाले जात नाही. त्यामुळे माझ्या पोटात गोळा होत असतात रंगशारदाच नाटक आहे, त्याचा खर्चही जास्त होता. तर आमचा मॅनेजरला सकाळी मी तिथे पाठवलं, त्याला मोबाईल वगैरे काही नव्हतं. म्हणजे तू थिएटरवर जा आणि मला तिथून फोन कर की किती पैसे लागणार. तो गेला तिथे आणि मला त्याने फोन केला घरी आणि म्हणाला की आज लागणार नाही तो. म्हणजे काय रे बाबा मला ॲडव्हान्स बरं आहे, 90,000 रुपये ॲडव्हान्स आहे. दुसरं म्हटलं त्यावेळेला आपलं नसेल की दुसरं नाटक आहे कोणाला इंग्लिश बोलली तिथे आमचंच नाटक होतं. पण त्या 6व्या प्रयोगाचं जे धरलं नाटक यायचं म्हणजे मला मी नोकरी करू नये असं कोणाचं तरी असेल मनात किंवा डोक्यात. आणि 6वा प्रयोग हाऊसफुल गेला, त्याच्यात 100 प्रयोग हाऊसफुल. आणि ते नाटक करत असताना
असतानाच मला ऑल द बेस्ट एकमेव पाहिजे रवींद्रला. मग तिकडे गेलो, मग ते नाटक करायचं ठरलं. पण तो ते तितक्या सगळ्या वर्ष गेली कसरत धरून काढली होतं. आणि मग नेक्स्ट स्टेप मग काय करायचं, मग करायचं तर मला सिनेमा करायला कोणी दुसरा प्रोड्युसर बघत झाला म्हणून आई केला. आई या सिनेमाला चांगली यश मिळालं, पण बेसिकली पैसा सगळं खिशात टाकला, कुठून बॉरो केला नव्हता. त्यातनं जे काही मिळाले त्यावेळेला मी 1994 साली सिनेमा बनवायला घेतला. त्याचं नाव होतं निदान. तो बऱ्याच लोकांनी पाहिला नाही, पण माझ्या मते माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला सिनेमा होता. आज लोक म्हणतात की याच्यावरती कोणी सिनेमा काढला, तो पहिला सिनेमा मी काढला होता 94 साली. तर त्यात परत सगळे टेक्नॉलॉजी पैसे गेले, परत बॅक टू स्क्वेअर वर. पण काय होतं ती जिद्द होती की करायचं काहीतरी. आणि मग वास्तव झाल्यानंतर त्यात एक माझा तसा म्हटलं तो पहिला सिनेमा निदान जरी आधी केला, निदान रिलीज नंतर झाला, पण वास्तव केल्यानंतर नंतर करत राहिलं. पण त्यावर मराठीची पाठ सोडली त्यांनी, अस्तित्व केलं मराठीत. त्यानंतर मातीचा सुरी केला, देवदत्ता केला, आणि आता सुरू केलं. पण ते कसं आहे, तो हा सिनेमा हा एक पॅशन आहे. ह्याच्याकडे कधी मी धंद्यावर बघितलं काय नवीन गेलं होती देवदत्ता केला तर तुम्हाला थोडं प्रॉब्लेम आयुष्यात खूप होते. आणि देवदत्ता करायचा कसा करायचा काही माहिती नव्हतं. डेट घेतले आर्टिस्टच्या लास्ट मोमेंटपर्यंत. एक क्लासमेट प्रोड्युसर होतो, त्यांनी बॅकआउट लास्ट मिनिट म्हणजे मला आठवतं अजून एक त्यांचं युनिट शूटिंगला गेलं आणि मी त्यांच्याकडे जे पैसे दिले त्यांना म्हटलं तुम्ही जा तेवढं शॉप की करणार का तिथे थोडा नंदी करून बघा करू. पण ते पॅशन असेल ना की ती फाईंड होईल. आणि मला वाटतं की दॅट पॅशन तुम्ही पॅशनने एखादी गोष्ट केली तर त्याला सक्सेस मिळतो. आणि प्रत्येकाला मला सांगायचं वाटतं की आयुष्यात कुठलीही गोष्ट करा, काही जे तुम्हाला वाटतं करायचं त्यात मेहनत करतो, पण पॅशन पाहिजे. ॲब्सोल्युटली मनापासून केलं तर त्याला सक्सेस 100% मिळतच मिळतं. ते थोडं लेट होईल पण मिळणार. तुमचा नाटकाचा सिनेमा प्रवास सध्या मराठी सिनेमापर्यंत किंवा हिंदी सिनेमापर्यंत ॲक्टिंग कसं आहे सांगा. नाही, नाटकातनं म्हणजे सुरुवात नाटकानेच झाली. प्रायोगिक नाटक, मग व्यावसायिक नाटक, त्यानंतर मराठी TV सिरियल आणि मग मराठी सिनेमा. असा माझ्या आयुष्यात काही कुठलीच गोष्ट ओव्हरनाईट नाही झाली. म्हणजे बराच एक काळ लोटत राहिला, एका कामात दुसरं काम, दुसऱ्यातलं तिसरं, असाच तो प्रवास होता. आणि जसं अफलातून नाटक, त्यानंतर एक सई परांजपेचं नाटक केलं होतं मी काम, मग सतीश आळेकरांचं नाटक होतं दुसरा सामना, मग राष्ट्रपती, अशी काही नाटकं केल्यानंतर टेलिव्हिजन सिरियल्स करत असे मी, अधिकारी ब्रदर्स. आणि पहिला सिनेमा मराठी होता जीवा सखा, ज्याच्यात महेशला होता माझ्याबरोबर. आणि रमेश देव. थोडी गोष्ट असं की आम्ही प्रत्येक वेळेला एकत्रच पुढे ब्रेक घेतला. सिनेमा पण आम्ही एकत्रच ब्रेक घेतला. आमचा सिनेमा होता जीवा सखा, जो आमचा पहिला मराठी सिनेमा होता. रमेश देव त्याचे दिग्दर्शक होते. त्यानंतर मोजकेच मराठी सिनेमा करत आलो. पण तो चालला का दिवस खा असंच झालं? नाही, तो चालला होता त्यावेळेला. आणि रवी त्याच्यात आशुतोष गोवारीकर आजचा प्रसिद्ध दिग्दर्शक त्यात नट होता. वर्षा उजगावकर, अजिंक्य देव अर्थातच. आणि रमेश देव यांचं पहिलं दिग्दर्शन होतं. आणि मराठी माणसांना रमेश देव यांचं कौतुक मनापासून आहे, तेव्हा तो सिनेमा यशस्वी सुद्धा झाला होता. आणि त्यानंतर मोजके मराठी चित्रपट जे माझ्या वाट्याला आले, म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो तसं की मराठी सिनेमात एक सतत विनोदाची लाट चालत राहते. त्याच्यात माझ्या वाट्याला जे 4-5 सिनेमा आले ते मी त्यावेळेला सुद्धा केले होते आणि बऱ्यापैकी यशस्वी झाले होते. म्हणजे माझा एक सिनेमा होता आपली माणसं, घराबाहेर नावाचा सिनेमा होता. एक मी श्रावणी देवधरचा सिनेमा केला होता, लेकरू, तोही लोकांना आवडला होता. एक सतीश राजवाडेचा पहिला सिनेमा होता मृगजळ, जो मला माहित नाही किती लोकांनी बघितला, पण उत्तम सिनेमा होता. तर हे त्या काळात म्हणजे 90
च्या दशकातले सगळे सिनेमा आहेत आणि मराठी नाटक, टीव्ही आणि फिल्म हे असं एकामागोमाग एक झालं होतं. म्हणजे आपण नट म्हणून म्हणतो तसं की नुसतं मीडियम चेंज होतं आणि थोडेसे प्रेक्षक बदलतात. हिंदी आणि मराठी सिनेमा असं तुम्ही दोन्ही केले, पण मी तुम्हाला मी म्हणते की हिंदीत नेमकं तुम्ही केव्हा एंट्री केली? कारण होतं काय की असं एक म्हटलं जातं की मराठी नटे हिंदीमध्ये छोट्या छोट्या भूमिका करायचे, पण तुम्ही दोघे जे आलात तर दमदार भूमिकेतच हिंदी सिनेमा झाला. तर तो हिंदीतला प्रवास तुमचा कसा झाला? नंतर मी अमिताभ बच्चन आणि महेश मांजरेकर यांच्याकडे येणारच आहे. नाही, हिंदीतला प्रवास म्हणण्यापेक्षा मी मराठी टेलिव्हिजन नंतर हिंदी टेलिव्हिजनमध्ये खूप काम केलं. म्हणजे आमची सिरियल होती सैलाब, थोडा है थोडी की जरूरत है आणि 2-3 त्या खूप चांगल्या सिरियल्स होत्या, चालल्या सुद्धा होत्या. त्यावेळेला मी 1-2 सनी देओलच्या सिनेमात पण काम केलं होतं, जिद्दी, आणि मग शाहरुख खानचा सिनेमा होता बादशाह, असे सगळे. पण माझ्या छोट्या छोट्या पण चांगल्या भूमिका होत्या. पण नंतर महेश ही अस्तित्व बनवलं, त्याच्यानंतर मी पितामध्ये होतो, विरोधमध्ये होतो. ते ह्या सगळ्या सिनेमांमुळे नंतर मला खूप फायदा झाला. आणि त्या रोल्सचं आपण असं म्हणतो ना की नाहीतर मी अगदीच हिरोईनचा बाप आणि हिरोचा भाऊ छापाच्या भूमिका केल्या. आणि त्यावेळेला जर मराठी टेलिव्हिजनमध्ये काम करायचं नव्हतं आणि हिंदी टेलिव्हिजनचा कंटाळा आला होता, म्हणून खरं तर त्या भूमिका होत राहिल्या. मग नेताजींची भूमिका होईपर्यंत तुम्हाला सांगायला हरकत नाही. आता यांनी जो महेश मांजरेकरांनी उल्लेख केला, काल तर अश्वनी पेपर आणि चंद्रलेखाचं नाटक झालं. तर एक महत्वाची गोष्ट या माणसाने बऱ्याच नवीन लोकांना पुढे आणलं की जे आज प्रतिथेश कलावंत म्हणून असे आहेत. म्हणजे ऑर्थोडॉक्सचा पहिला प्रयोग हा भरत जाधव, संजय नार्वेकर आणि अंकुश चौधरी हे 3 जण होते. आज ते 3 जण अत्युच्च असाच्या क्षेत्रावर आहेत. मला वाटतं ऑल क्रेडिट गोज टू महेश मांजरेकर. हिंदी सिनेमा आणि मराठी सिनेमा दोन्हीकडे तुम्ही कामं करत असता. तुम्हाला फॅमिलीवर असं वातावरण कुठे वाटतं जिथे मन तुमचं जास्त रमतं? प्रोफेशन आहे, हिंदी सिनेमा करणार, मराठी सिनेमा करणार, पण तुमचं मन खरोखर जिथे जास्त रमतं असं हिंदी क्षेत्र आहे का मराठी क्षेत्र आहे? माझं कसं आहे की एकतर माझी प्रोडक्शन कंपनी, त्यामुळे माझं अख्खं युनिट मराठी. तुम्ही हिंदी पिक्चर केला काय मराठी केला काय आमच्याकडे वातावरण सगळं मराठी असतं. मग तो ऍक्टर समोर अमिताभ बच्चन असू दे किंवा जॉनी मुरम असू दे किंवा सनी देओल, आमच्या इथे मध्ये म्हणतात ना तसं आमच्या सेटची मातृभाषा मराठी. त्यामुळे आणि कोणी नाही म्हणजे अमिताभ बच्चन असं बसतो असं कौतुक असतं की आम्ही सगळे मराठीत बोलतो. मग तो विचार करे मेरे को भी समजावं क्या बोलायचं म्हणजे तुला समजावते हिंदीत समजाव, हे आमचं चालू आहे. तर तुला कळून म्हणून मराठी पण एक वातावरण कसं, पण त्यामुळे मला तसं काही खूप हे होत नाही. कारण मी बाहेर पिक्चर केले ॲज अन ॲक्टर म्हणून ते 4-5 केले, पण त्यातून सगळं ओळखीतच होतं. त्यामुळे मला तसं काही खूप हे झालं नाही. पण आय फील मच मोर कम्फर्टेबल जेव्हा वातावरण बाजूला मराठी होतं. आणि त्यासाठी तुम्ही बघितलं माझ्या हिंदी पिक्चरमध्ये सगळ्या म्हणजे 1-2 ॲक्टर वगळता बाकी सगळं मराठी कास्ट असतात. आणि जर ती मराठी कास्ट अशामुळे नाही आहे की ते मराठी आहेत म्हणून, अशामुळे पण चांगले ॲक्टर आहेत. खूप जणांना मला जर विचारलं तो काय विचारलं त्यांना, म्हटलं त्यांच्यापैकी चांगले ॲक्टर आणून दाखवा, मी नॉन मराठी मी त्यांना गेले. माझं तसं काही मी खूप हे नाही, पण थोडासा नाही बराचसा माज आहे मला मराठी असल्यामुळे. त्यामुळे मी पण माझे ॲक्टर चांगलेच होते, कोणी चांगले आवडू शकत नाही. त्यामुळे पण आय स्टील जर वातावरण मराठी होतं ते माझ्यावर दाखवतो. मराठी आणि हिंदी ज्याच्यात खरंच मनापासून मराठीत काम करायला आवडतं. म्हणजे मराठी नाटक, मराठी सिनेमा. पण होतं काय की बऱ्याचदा काय आपण
आपण जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं किंवा जास्तीत जास्त संधी मिळावी, मोठा आवाका व्हावा याकरता म्हणून मराठी नट हिंदीत जाऊन काम करतो. मी त्याकरता मराठीत गेलो होतो की आपण मराठीतनं हिंदीत काम करायला सुरुवात केली होती की आपल्याला असलेला प्रेक्षकाश्रय थोडासा वाढावा, आणखीन जास्तीत जास्त लोकांनी आपलं काम बघावं. कारण देशभरात आपला सिनेमा लागणार, त्यातनं इतके आपले चाहते वाढणार, असा एक काहीसा दृष्टिकोन, महत्वाकांक्षी दृष्टिकोन मनात होता आणि म्हणून हिंदीतलं काम सुरू झालं. आणि मराठीत जेवढ्या पटीत तिथं काम होतं तेवढ्या पटीत मराठीत काम होत नव्हतं. आणि म्हणून जर मराठीत इतकं काम होत असतं तर मला कधीच जायची गरज वाटली नसती आणि इच्छा झाली नसती. पण आजही असं वाटत राहतं की आज आपण पुन्हा नव्याने म्हणतो की मराठी प्रेक्षक आता सिनेमाकडे पुन्हा वळलाय, शिवाजीमुळे किंवा ते धक्कामुळे, किंवा मराठी नाटकाला आजही प्रोड्युसर, आजही नाटक जातेगावकरांचं सांगत होतं की आता कालिदासला मराठी नाटकाला प्रेक्षक येत नाही. तर ही जी उदासीनता आहे किंवा प्रेक्षकांचा थोडासा नाराज प्रेक्षक आहेत की त्यांच्या मनासारखं त्यांना मिळत नाही म्हणून ते येत नाही, हे सगळं शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण मला जर चॉईस दिला तर मी मराठी सोडून कुठेही काम करणार नाही. मला आता आत्ता तुम्ही उल्लेख केला तर की मराठी नाटकाला दिवस चांगले वस्तुस्थिती आहे, पण आपण हे म्हणतोय पण इम्प्लिमेंटेशन तर तुम्हाला आठवलं असं काय वाटतंय की केलंय नाही. आता तुम्ही दोघंही याच्यातले आहात की तुमचं नाव सचिन खेडेकर, महेश मांजरेकर याच्याने एखादं नाटक आलं तर परत मराठी नाटक मूळ धरू शकेल, टीव्ही सोडून लोक आवर्जून तिथे यायला लागतील. कारण एक आहे की आता गरज अशी झालेली आहे की 3 तासावरनं 2 तासावर नाटक आलेलं आहे, त्यामुळे लोक निश्चितच येतील, पण त्याला उत्तम नाटक हवं आहे असं तुम्हाला वाटतंय का? माझं म्हणणं आहे की मराठी प्रेक्षक गेलाच नाही नाटकामधून. तो मराठी नाटकं 30 करत राहिलो आम्ही आणि त्यामुळे प्रेक्षक येत नाही. माझं असं म्हणणं आहे की लोक कसं असतं की आपलं काही चाललं नाही की प्रेक्षकांना एक दोष देऊन मोकळं होतं की प्रेक्षकांनी पाठ फिरवली, पण तसं काही नसतं असं मला वाटतं. आपण मराठी सिनेमाच्या बाबतीत हेच म्हणत होतो, पण गेल्या 2 वर्षात मराठी सिनेमाचा सक्सेस रेशो पाहिला तर प्रेक्षक आहेत, प्रेक्षक नाही असं कधीच म्हणत नाही. मराठी नाटकाला लोक म्हणतात की प्रेक्षक येत नाही, पण त्या मराठी म्हणायला 400 रुपये देऊन येतो मराठी प्रेक्षक. बेसिकली प्रॉब्लेम काय झाले की आजचा जो प्रेक्षक आहे तो जास्त हुशार आहे, त्यांना नाही फसवू शकत. त्यांना असं पण नाही, त्यांना काही नाही, त्यांना हल्ली ते ग्लॅमरच्या पाठी न धावणारा प्रेक्षक आहे. आणि मला वाटतं की त्यांना तुम्ही काहीतरी चांगलं दिलं, वेगळं दिलं की तो असतोच. पण आपण तुमच्या डोक्यात आहे मला करायचं काहीतरी, पण ते त्याला वेळ, बेसिकली थिएटरला वेळ द्यावा लागेल मला, कारण सिनेमासारखं होत नाही. शिफ्टमध्ये काम करू शकणार नाही ते. अख्खा तो ताबा घेऊन किमान 4 महिन्याची रिहर्सल आहे, त्या तो प्रोजेक्ट माझ्या डोक्यात आहे. तो किमान 4 म्हणजे 6 पण होऊ शकतो. आणि इथे ग्रुप प्ले 30-40 लोकांचं नाटक आहे आणि त्याच्यात बिलकुल कोणी स्टार्स नाही. तुम्हाला स्टार्स नको, त्या प्रोडक्टसाठी लोक आले पाहिजेत बघायला, तो प्रोजेक्ट म्हणून बघायला आली पाहिजे. त्यातल्या कुठल्याही ऍक्टरसाठी ज्या वेळेला लोक यायला लागतात ना, तर त्याचं फॅसिनेशन फक्त पहिले काही प्रयोग असतात, नंतर लोक, तो काळ होता तो गेला, स्टार्स बघायला यायचे लोक. आजचा प्रेक्षक हा फार फार जास्त हुशार आहे आधीच्या प्रेक्षकावर, त्याचं माझं ठाम मत. आज टेलिव्हिजनवर त्यांना सगळे स्टार्स दिसतात, सगळं दिसतं, त्यामुळे ते त्यांना फसवणं आता शकतं. त्यांना तुम्ही आत आणू शकता, यू देम समथिंग व्हेरी गुड, ते डोक्यावर घेऊन नसतील याची मला खात्री आहे. एक नेहमी गोष्ट फार पूर्वीपासून चर्चेची गेलेली आणि ती वस्तुस्थिती आहे की नाटकात काम करणारा माणूस हा जेव्हा सिनेमात जातो तेव्हा तो वेगळेपणाने उठून दिसतो. आणि जे गाजलेले सगळे कलावंत आहेत ते सगळे नाटकातून प्रवास करून सिनेमात गेलेले आहेत. म्हणजे नासिरुद्दीन शहापासून डॉक्टर लागूनपासून सगळेच जण. तर ही नाटकाची जी भाषा आहे आणि सिनेमाची भाषा आहे ही तुम्ही कशी केलतात? म्हणजे कारण शेवटी नाटकात काम केलेलं नट हा सिनेमा कुठून दिसतोच, ही वस्तुस्थिती आहे. जसं आपण म्हणतो की
प्रत्येक कलाकाराला रियाज लागतो. म्हणजे आज गाण्याला रोज सकाळी उठून सूर लावणं, त्याचा रियाज करणं, तालीम करणं ही गरजेचं आहे. तसं नाटकात जो तयार झालेला नट असतो, म्हणजे नाटकाच्या तालमीतला जो नट असतो, त्याला नंतर अमिताभ बच्चन समोर उभा केला तरी तो घाबरत नाही, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. म्हणजे आज अगदी मोठ्यातला मोठा नट माझ्यासमोर आणला तरी मला कधी भीती वाटली नाही. नाहीतर लोकांचं असं होतं की ह्याला घाबरून तोंडाचा शब्द फुटत नाही. तर हे थोडंसं नाटक केल्यामुळं किंवा त्या सगळ्या प्रवासातून गेल्यामुळे घडलं असं मला खरंच वाटतं. आणि मला असं वाटतं की तेच कारण आहे की नाटकातला तो जो माणूस आहे किंवा त्यानं स्वतःवर घेतलेली मेहनत, त्यांनी आवाजावर घेतलेली मेहनत, त्यांनी त्याच्या सगळ्या प्रेझेन्सवर घेतलेली मेहनत ही कुठेतरी त्याला मदतच करते. आणि हेच कारण आहे मला वाटतं. आज आता आपण बघतो की मीडिया स्कूल आहे आणि ऍक्टिंगचा कोर्स आहे आणि हे आहे ते आहे. पूर्वी नाटकाशिवाय दुसरं काय म्हणतात त्याला ट्रेनिंग ग्राउंडच नव्हतं की तिथंच जाऊन मेहनत करायची, एखाद्या रोलवरती महिनाभर तालीम करायची, तो रोल अगदी अंगी बाणवायचा आणि मग त्याचा प्रयोग करायचा. त्याचा प्रयोग करताना आणखीन 4 गोष्टी लक्षात यायच्या की प्रेक्षक इथं रिस्पॉन्स देतात, इथं देत नाही, आता थोडा बदल करायला हवा. ही सगळी जी एक प्रोसेस आहे, यातनं गेलेली जी माणसं आहेत ती नंतर आयुष्यात कधीही घाबरत नाही असा. आणि मला वाटतं हेच कारण आहे की आज जितकी नावं तुम्ही घेतली, डॉक्टर लागू, अमरापूरकर, नसीरुद्दीन शाह, ओमपुरी, ही सगळी रंगभूमीवरती कसलेली माणसं आहेत आणि त्यांना कधीच कोणी थांबवू शकणार नाही. आज सकाळला सगळं असतं मला वाटतं 40-45 वर्षापूर्वी तर तुम्ही कधी काही दिवस बघतोय त्याच्यात असेल. पूर्वी 200 चित्रपट निघाले समजा, तर त्याच्यातले 180 किंवा 190 चित्रपट, 195 चित्रपट हिंदी असायचे आणि 5 चित्रपट मराठी असायचे. काळ बदलून गेलाय, हळूहळू काळ बदलून गेलाय. आता मराठी सिनेमा वेगाने येत आहे आणि ही परिस्थितीच बदलते. म्हणजे आता महेश मांजरेकरांनी सुद्धा शिवाजीराजे भोसलेच्या जाहिरातीवर बराच खर्च केलेला आहे. तर शेवटी प्रॉडक्ट होतो, विकायचे, त्याची जाहिरात केली पाहिजे. सिनेमॅक्सला परिस्थिती अशी आहे की मराठी सिनेमाला प्राधान्य दिलं जात आहे आणि आज हिंदीच्या तुलनेत अनेक मराठी दर्जेदार चित्रपट निर्माण होतात, तर गर्दी होते. त्या बदलत्या परिस्थितीविषयी तुम्ही सांगा की प्रॉडक्टवर तुम्ही खर्च केला. आज तुमचं तंत्र आहे जे सगळं शिवाजीराजे भोसले ते अतिशय उच्च प्रतीचं आहे, त्याच्यावर तुम्ही दोघांनी बोला. आज काय झालं की लोक जो ऑडियन्स आहे ते मला वाटतं जास्त एक्सपोज आहे टू सिनेमा, इंटरनॅशनल सिनेमा. आज तुमच्या घरी टेलिव्हिजनवर एवढे चॅनल्स असतात, आज इंटरनॅशनल सिनेमे तुम्ही बघता, इंग्लिश सिनेमे बघता. मला वाटतं आजचा जो ऑडियन्स आहे तो खूप डेव्हलप्ड ऑडियन्स आहे आणि त्यांना प्लीज करणं आता तो जमाना गेला की एका ॲक्टरने प्लीज करा किंवा गाण्यांनी प्लीज करा किंवा आयटम नंबरने प्लीज करा. त्यांना कंटेंट पण पाहिजे, त्यांना टेक्निकली पण कळतं. त्यामुळे आणि तो मार्केटिंग कसा करावा आपला प्रॉब्लेम तोच होता. आपली थोडीशी अभिमन्यूसारखी गत होती मराठी सिनेमाची की सिनेमा कसा करायचा तो माहिती होता, पण नंतर त्याचं काय करायचं माहिती नव्हतं. मग तो कुठेतरी एकदा आधी पुण्यात रिलीज करा, मग 1 आठवड्यानंतर तो कोल्हापूर, मग तसं नाशिकला येईपर्यंत तो जवळजवळ 20 आठवडे निघून गेलेली असायचे. त्यामुळे तो सिनेमा तसा पोचत नव्हता लोकांकडे. मे बी पिक्चर बनवण्याचा पैसा घेऊन लोक पिक्चर बनवते, नंतर काय करायचं माहिती. पण आज टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स आहे, टेलिव्हिजन घराघरात पोहोचलेलं आहे आणि थोडं त्याचं श्रेय आपल्याला झी टीव्हीला पण द्यायला लागेल. झी मराठी थोडा मराठी सिनेमा आज जो लोकांपुढे पोहोचवला त्याचं 90% क्रेडिट मला वाटतं झी मराठीला जातं. त्यांनी 3.5 किंवा ते धक्का किंवा गरगेल निघाली हा पिक्चरचा जो प्लॅटफॉर्म दिला तो फिनॉमिनल. आणि शिवाजी करताना आमच्या लक्षात आलं की हा पिक्चर आपल्याला न्यायला पाहिजे लोकांकडे आणि तो नेला आम्ही म्हणलं आपलं प्रोडक्ट चांगलं आहे, पण लोकांना कळलंच नाही प्रोडक्ट येते तो पाहिजे नाही. तर त्यासाठी मार्केटिंगसाठी एक वेगळं बजेट आपण ठेवायला लागलं. सिनेमा करायचं एक बजेट होतं जे आत्तापर्यंत सगळ्या मराठी सिनेमा सगळ्यात जास्त होतं, पण मार्केटिंगचं पण बजेट जवळजवळ मॅक्सिमम बजेट होतं. म्हणजे प्रिंट झाले आता साधारण
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. दुसऱ्या आठवड्यात जवळजवळ 210 थिएटरमध्ये प्ले करत होता अख्खा महाराष्ट्र. आय थिंक हिंदी सिनेमा तिथे बरं वाटतं सांगायला की मला ऑलवेज तामिळ सिनेमा तेलुगू सिनेमा यांच्याबद्दल खूप आदर आहे. कारण ते हिंदी सिनेमाने डोकंच वर करत होतं. म्हणजे झट मारून या हिंदी सिनेमावाल्यांना तामिळनाडू आणि हैदराबादच्या इंटिरियरमध्ये हिंदी सिनेमा तेलुगू आणि तामिळमध्ये डब करून दाखवायला लागतो. तसं आपल्या इथे नाही. आपल्या इथे हिंदी खूप पॉप्युलर आहे. मला वाटतं गावागावात छोट्या छोट्या खेड्यात हिंदी लोकांना माहिती आहे. पण मला खूप बरं वाटलं. आमचे चांगळकर आहेत पुण्याचे खूप सर्कल्स आहेत त्याचे थिएटर्स आहेत पुण्यात आणि त्यांनी 2 आठवड्यानंतर स्टेटमेंट दिलं की हा पिक्चर गजनीचा बाप आहे. आणि त्यांच्या थिएटरमध्ये शिवाजीराजे भोसले वॉज फार गजनी आणि गजनीचं बिगेस्ट हिट ह्या वर्षीचा. पण त्यांच्या थिएटरमध्ये शिवाजी एक स्टेप पुढे होता त्यांचा. आणि त्यात शोज की मराठी प्रेक्षक आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे पिक्चर मार्केट केला, चांगल्या प्रकारे पिक्चर केला तर दे आर रेडी टू कम हिअर ॲज वेल. आणि माझं म्हणणं आहे की ते खूप आय थिंक विशफुल थिंकिंग आहे. पण मला वाटतं आज जसा गुजराती म्हणा, साऊथ इंडियन म्हणा, सीख बघितले पिक्चर होणार आहे. गुजरातीने तर शिकार पिक्चर बघितला मी शिवाजीराजे भोसले होते. असा प्रत्येक मराठी पिक्चरसाठी मला वाटतं नॉन मराठी लोकांनी वाढ होईल पाहिजे. हा पिक्चर अजून आम्ही कधी थिएटरमध्ये जाऊन बघतो. आम्ही काय काय थिएटरमध्ये सबटायटल्स दिलेत. पण काही काही प्रेक्षक आहेत ज्यांनी मला फोन केला त्यांनी सांगितलं की मी वेट पर्पजली तो थिएटर जिथे सबटायटल्स नव्हते. कारण आम्हाला ते परत ती कन्फ्युजन नको होतं. वाचतोय बघतो त्यांच्यामध्ये ते छान कळलं सिनेमा. तसं जसं मी या नाटकाच्या शोला चेन्नईमध्ये गेलेलो. मारवाडी लोकांनी शो घेतलेला आणि नाटक संपल्यानंतर एक डिनर अरेंज केलं. मग तिकडे तमिळियन्स पुरते हे आमचे ऑर्गनायझर पुरते आणि आम्ही होतो. आणि ते ऑर्गनायझर म्हणजे मारवाडी लोक ते चोख तमिळमध्ये छान संवाद साधवले जायचे. मला वाटतं तसं कधीतरी आपल्या इथे झालं पाहिजे. प्रत्येक मराठी पिक्चरने बघावं, त्यांना कळावं आणि चोख मराठीत बोलावं आणि होईल ते. पण थोडं एफर्ट आपला पाहिजे. पण त्याच्या आधी प्रत्येक मराठी माणसाने पण मराठीत बोलायला शिकलं पाहिजे. हे पण दोन मराठी माणसंच बराच वेळ इंग्लिशमध्ये बोलतो. म्हणजे आपल्याला दोघांना तर अत्यंत वेरी ऑकवर्ड असं आहे. तू फार वेळ मराठी नाही बोलू शकत दोन माणसं. हा का कॉम्प्लेक्स आहे माहिती नाही. बडी वस्तुस्थिती आहे. पण इतर भाषेत दोन मात्र त्यांच्याच भाषेत बोलत असतं. हे वैशिष्ट्य. आता मूळ विषयाकडे जो लोकांना असा साधा विषय आहे. अगदीच बघायला म्हटलं की शिवाजीराजे भोसले कुठे प्रेरणा कुठून मिळाली, का करावा असा इन्स्टिंक्ट काय होता? इन्स्टिंक्ट बेसिकली होतं की ना मला एक भयंकर चीड होती की मराठी माणूस मागे असलेली चीड होती. म्हणजे आपलं राज्य आपण म्हणतो महाराष्ट्र मराठीचं राज्य आणि तिकडे ना आपल्याला चोरी झाली होती. मला कित्येक वेळा असं लक्षात विसरायचं की मी महेश बांधरे करायचे इंग्लिश पुढे गेलो ना ते मला काही सांगायचं मला गाठी लोकांना वाढ लागायला मुंबईला. मग त्यांच्या लक्षात यायचं की मी पण गाठी आहे. मग ते म्हणजे गाठी मात्र मराठी लोक हे जे होतं असं त्यांचे खोटं काय तुमच्या विशिष्ट संवाद होतो. तर ते चीड होती पर्यंत. तर त्याला जबाबदार कोण आहे असं वाटतं. तर मला वाटलं की आपण युअर नॉट टू वॉचिंग म्हणजे मला वाटतं की मराठ्यांसारखे होस्ट नाही आहे अख्ख्या जगात. म्हणजे लोकांनी बाकी काही म्हणत म्हणजे की लोकांनी की ते पण आय थिंक वी आर द बेस्ट होस्ट. मुंबई पुणे नाशिक सगळीकडे महाराष्ट्रातून जेवढी लोक आहेत त्यांच्याशी आपण मुळे नाचतो जातो. पण समवेअर थोडंसं कॉर्नर होतं मराठी मुळाचं मला वाटतं. त्याचं बेसिक कारण होतं की मिडल क्लासच मुंबईला नको जातो. आणि त्या मिडल क्लास मधलं 90% मराठी. कारण मुंबईकडे येणारे नोकरीसाठी बघणारे लोक एक तर खूप क्वालिफाईड असतात. त्यांना कंपनीची घर आहेत, त्यांना अलाउन्सेस आहेत सगळे. किंवा अजिबात क्वालिफाईड नसेल तर कुठे फुटपाथवर लोकतील कुठे झोपडपट्टी तयार करते तिकडे राहते. कॉस्ट ऑफ लिव्हिंगचा त्रास होतो ना मिडल क्लास माणसाला. मोठं मिडल क्लास माणूस ज्यातलं 90% मराठी आहे तो हळूहळू सरकारला लागला. डोंबिवली, कळवा, कल्याण आणि नंतर कळायला लागलं की ते आपण स्वतःला
आपली स्वतःची लाज वाटायला लागली. मग मला असं लक्षात आलं, इंडस्ट्रीत गेलो, कुठे पार्टीत गेलो, अरे मराठी ऍक्ट्रेस असेल, आपण जेव्हा बोललो की याची मराठी इतकी चोख इंग्लिशमध्ये बोलायची आणि चिड आहे. म्हणजे एका मराठी ऍक्टरचं नाव घेतात, मी सिनेमा ऐकला मराठी, ती म्हणजे एवढा चांगला सब्जेक्ट वाय वेस्टिंग इट इन मराठी. मी बोललो ठीक आहे, मॅनेज वॉक आउट जाऊ दे. पण जे होत होतं आणि एक ऍक्च्युली चिड होती. म्हणजे तसं ना किती वेळा मी कुठल्या हॉटेलमध्ये गेलो, राष्ट्रीय हॉटेलमध्ये गेलो, मी मराठीत बोलतो. म्हणजे जर समोरच्या वेटरला आलं तर मला मराठीत उत्तर दे, पण 80% लोकांनी येत नाही आणि कदाचित येत असेल तर ते सांगत नाही येत. आणि आपली पद्धती अशी, आपण रिक्षावाला आता तर ते त्यामुळे कसं आलं की थोडं आपण पण जबाबदार होतो आपल्या रागाला. थोडंसं कॉन्फिडन्स लेवल लो होता आणि तो मला जागा करणं खूप गरजेचं होतं. म्हणजे फॅक्ट आहे की आज बाजारात गेलं की मराठी माणूस बघितलं की कोळींचा जास्त त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि हे फॅक्ट आहे. म्हणजे याला लेट अस नॉट रन अवे फ्रॉम इट. की देते ती नाही असं नाही, पण खूप नाही दादरची करणं, जास्त भाव केला जागे लोक जाते पुढे मासे केला आणि ह्याचा त्रास होतो खूप पर्यंत. तर ऍक्च्युली मी एक सिनेमा लिहिलेला कॉमन मॅनचा, ज्याची मला सिनेमा करायला कॉमन पिक्चर सायलेंट मूवी होता. कारण कॉमन मॅनचा व्हॉइस कोणी ऐकत. पण नंतर विचार केला की व्हॉट आय वॉन्टेड टू से ही येणारच नाही. पण ह्याचं कॉन्शियस जाणून करायचं बेसिकली. हे जर कॉन्शियस मेलेलं त्याचं की त्याला टू व्हॉइसेस आपल्याकडे जे वाद घालत असतात की तू हे कर किंवा करू नको, तर ते कॉन्शियस आहे. तर ह्याचं हे कर सांगणारा कॉन्शियस मेला होता. पण ते कॉन्शियस जागा होतं. मराठी माणूस बहुतेक कोणाचं ऐकत नाही, कधी किती वेळा आई वडिलांना पण नाही ऐकत. तो एक काही ठराविक लोकांचं ऐकून जात महाराज होतो. मग त्याच्या कॉन्शियसला एक बॉडी द्यायची होती. मग कोणाची बॉडी द्यायची? ॲट फ्यू चॉईसेस. मला बाबासाहेब आंबेडकर होते किंवा फुले होते. म्हणजे अगदी वन नेम मला खूप वाटत होतं, बाबा आमचे होते. पण ओनली नेम पण रिअली अराउज म्हणजे महाराष्ट्र स्फूर्तीस्थान महाराज होते. नंतर सिनेमॅटिकली पण येणं समजा ते सगळे फोर्स हे सिनेमॅटिकली ऑल्सो वंडरफुल होतं. आणि मग एकदा ते ठरल्यानंतर इट वॉज द व्हेरी इझी प्रोसेस टू राईट होतं. आणि बेसिकली मला वाटतं ते कॉन्शियस त्या मराठी माणसाचं टॉकिंग टू आणि ही टेक्स अँड इन्स्पिरेशन. टॅलेंट मराठी माणसात कमी नाही आहे, ऑलवेज अबंडंट ऑफ टॅलेंट. पण कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल आणि त्याचं थोडासा इगो हर्ट करणं ही गेट्स अप. आणि मला वाटतं की जर का उद्या एव्हरीबडी गेट अप अँड त्याला खरंच वाटलं की मराठीसाठी किंवा महाराष्ट्रासाठी करावं, नोकरी कसं मला नाही वाटत. आणि मग तो सिनेमा तसा लिहिणं सोपं गेलं. आणि आय रिअली डिडंट वॉन्ट टू गेट इन टू परप्रांतीय आणि प्रांतीय हे टाळून करायचं होतं. कारण बेसिकली आपण कोणाला बोलू शकतो. मी समजा युपीचा माणूस असतो किंवा मी चेन्नईचा माणूस असतो आणि मला उद्या आयुष्यात स्ट्रगल करून काहीतरी मोठं करायचं असतं, तर मी पण मुंबईत झालो असतो. कुठेतरी मला वाटतं की मुंबई महाराष्ट्रात जेवढी शहरं आहेत, जेवढी ॲडव्हान्स शहरं आहेत, तेवढी इतर राज्यात नाही आहे. माझं मत असं आहे की व्हॉट नीड्स टू बी डन टुडे, खूप वॉल फुटिंग वरती की नकाही होणार तर नाही जाऊया मुंबई, पुणे, नाशिकमध्ये. मला वाटतं सगळं तर सेंट्रल गव्हर्नमेंट डेव्हलप सिटी तिथे ऑपॉर्च्युनिटीज येतो वेअर पीपल फ्रॉम महाराष्ट्र असतात. ते आता त्या भांडणात पडलंच नको. किती लोकांनी यायचं, स्वातंत्र्य आहे त्यामुळे इथे येणं सगळ्यांचा हक्क आहे. पण नाही ना इकडे आता. म्हणजे मुंबईत लोक एकत्र चुकली तरी हे होईल काय, फ्लड होईल. नाही तर ब्रिटिशांनी कधीच्या काळी जाऊन ते ड्रेनेज सिस्टम म्हणा किंवा रोड सिस्टम म्हणा किंवा ट्रेन सिस्टम म्हणा बनवली की ती मुंबईची पॉप्युलेशन एक 100 पटीने वाढेल. पण 1000 पटीने वाढेल त्यांनी विचार केला होता. सगळ्यात जो तिकडचा लोकल माणूस आहे तो भरडला जातो याच्यात आणि याची चीड आहे. आणि त्यासाठी मला वाटतं की थोडे कन्सेशन द्यावे की लोकल माणसाला. मला नाही वाटत की कुठला परप्रांतीय ऑब्जेक्शन घेईल जर का मराठी तिकडच्या लोकल मराठी माणसाला काही सवलती दिल्या जातात. म्हणजे त्याच्या मुलाला 3% कमी असेल तरी त्या की इंजिनिअरिंगला ऍडमिशन असं खूप काही मागत नाही. पण मला वाटतं ते करणं खूप गरजेचं. आणि त्यामुळे अख्खी सिनेमा लिहिला गेला त्या अँगर म्हणणार वी हॅव टू डू समथिंग की लोकांना पीपल हू मॅटर दे शुड ते त्यांनी मराठी माणसाकडे वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे.
आणि त्यांचे प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या सगळ्या शॉर्टमधनं लिहिलेला पिक्चर होतो आणि मला ते बरं वाटतं की बेसिकली जो ऑडियन्स बाहेर होतो ना ते जराशी जास्त कॉन्फिडंट येतात आणि आय थिंक माय जॉब इज डन प्लस पिक्चर चालला पण त्यामुळे मला पुढच्या पिक्चरचा विचार करायला लागणार नाही, त्याला पैसे मिळणार आणि खूप खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं आणि ते म्हणजे प्रत्येक खूप ठिकाणी फिरतो पण नाही. मला त्या ऑडियन्सची मतं घ्यायला आवडतं. आज पिक्चरला 5 आठवडे झाले तरी आज मी 3 थिएटरला जाऊन आलो की हाऊ द ऑडियन्स रिॲक्ट्स, हाऊ व्हॉट डू दे फील अबाउट इट आणि इतका पॉझिटिव्ह ऑडियन्स आहे. आजतागत कुठल्याही माझ्या हिंदी सिनेमाला पण पाहिला नव्हता आणि सगळे मला वाटतं की आम्ही जेवढी मेहनत केली त्याला प्रेक्षकांनी तेवढीच एक्सेप्टन्स दिला आहे, आमच्या पाठीवरची धाप दिला, त्याच्यामुळे थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटी वाढली पण आय थिंक विल डू बेटर जॉब ऑल्सो. राजांना आपण तिकीट करून जाणार पण या राजांना प्रतिसाद देण्यासाठी आपण टाळ्यांचा प्रयत्न. आता साहजिकच पुढचा प्रश्न असा आला की त्याचा जो कॉमन मॅन आहे म्हणजे त्याला तुम्ही दामोदर भोसले गेलाय पण हा सर दिनकर भोसले गेलाय पण वृत्तपत्रात अशी कॉमेंट होती किंवा याचं नाव केळकर आपटे देशपांडे असं तरी चाललं असतं त्या फॅमिलीचं. एकूण सगळे जे चेहरे दाखवलेले आहेत तर ते सगळे असे वाचता आहेत पण परिवाराचा प्रश्न हा नाही आहे की सचिन केळकरलाच का निवडला दुसरा म्हणून तो किंवा दुसरा आक्षेप तुमच्या डोळ्यासमोर होता की इफ नॉट सचिन देन हू. सचिन ऑलवेज मेन लीड करावा होता आणि तसा थोडासा हट्टी आहे म्हणजे मी ठरवलं एक कॅरेक्टर म्हणजे मला आठवते असली तर वेळेला मला बऱ्याच जणांनी विचारलं की अरे तपू आहे तुझे वायस होते निवडलं त्याच्यामध्ये चांगला ॲक्टरचा पाणी आवडतो तुला तर मला आय ऑलवेज बिलीव्ह की सचिन इज अ व्हेरी व्हेरी टॅलेंटेड ॲक्टर म्हणजे मी त्याला जवळजवळ कदाचित नसीबच्या जवळ प्लेस करू शकतो त्यामुळे चॉईस सचिन वॉज ऑलवेज गोइंग टू बी दिनकर भोसले आणि मला भोसलेच हवे होते मला ते मला नाही एक टिपिकल आपण ठरवतो ना भोसले काळे आणि आपटे गोरे तसं नाही आहे किंवा किती काळे आपटे दाखवतो किती गोरे भोसले दाखवतो तसं काही नाही तेच म्हणतात आपण त्या काय ह्याच्यात अडकतो आडनावात अडकलो पण बऱ्याच जणांनी मला प्रश्न केला पण मला असं वाटतं की मला भंडारी कोणी म्हटलं नाही की आयुष्यात मला गुजराती म्हटलं सिंधी म्हटलं बऱ्याच जणांनी म्हटलं त्यामुळे आपण अडकतो आणि मला वाटतं की आपण नागपुरात गेलो तर कोण प्रतापसिंग राजे भोसले गारे दिले म्हणजे त्यांचे इतके भोसले कोणी नाही एवढे होते ते आणि खरे भोसले होते त्यामुळे त्या आणि ह्याच्यात मला पडायचं होतं गणपत त्याची फॅमिली माझी तेवढं म्हणजे काय म्हणतात त्याला क्लिशेड पण करायचं होतं म्हणजे भोसले म्हटलं की तो जरा सावळा डोळा दाखवायचा तसं नव्हतं करायचं मला आणि माझे कित्येक मराठा मित्र इतके चांगले गोरे बोलते बसतात छान त्याची गरिबी त्याची आई कष्टाची कुंकू लावली गोरी फसला वाटतं आपण सगळं ते अडकून बघतो की गोरे त्यामुळे जनरल कॉमेंट आता विनय आपटे गोरे असतो मला आपटे आहेत ना पण थोडं गोष्टी वाटतात पण त्यांना आपण टाळू शकत ना ते आपटे घेत तसं त्यामुळे थोडा एक्सेप्शन रूल आणि मला वाटतं फायदा एक कास्टिंगमध्ये ना एक थोडंसं वेगळं आठवतं सचिन आहे पण नंतर रोज मराठी सिनेमात दिसणार लोक आम्हाला नको होते एक जी ऑडियन्सची पण एक सवय होती ना की तेच रोज तेच ऍक्टर असं आणि मराठीत तसं खूप मोठा ग्रुप नाही आहे त्यामुळे आपण एक ऑल्टरनेट पिक्चरमध्ये तेच ऍक्टर बघायला मिळतात पण ह्या पिक्चरमध्ये यांची फॅमिली असं दाखवली खूप फ्रेश होती त्यामुळे सुचित्रा बांदेकर जास्त सिनेमे करत अभिजित केळकर त्यांनी सिनेमा केला होता पहिला सिनेमा आणि प्रियाने पण खूप काम केलं नव्हतं तरी मला तिने एक सिरियल केली होती त्यानंतर तिने एक ब्रेक घेतला होता कारण तिला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं त्यामुळे त्या ब्रेक नंतर केलं तरी सिनेमा होता त्यामुळे तो फ्रेशनेस मिळाला आणि कामं चोख केली सगळ्यांनी माझं चोख कामं केली तर कुठलेही हिंदी ॲक्टरचं टोटलीच मागल्याची कामं केली सगळं आणि ती भोसले माझं कुटुंब भोसले गौरव सचिन हा कॉमन मॅनचा अनुभव कसा होता म्हणजे त्याच्यामध्ये तुझे काही विचार असतील आणि दिग्दर्शकाचा विचार असेल तर याच्यामध्ये
प्राधान्य कसं दिलं की तू त्या सर्वांचे विचार केला होता त्याला, त्या दिग्दर्शक विचार होता त्याला. म्हणजे अल्टिमेटली दिग्दर्शक मोठा माणूस की ऍक्टर मोठा माणूस? नाही, दिग्दर्शक मोठा नेहमीच. त्याचं कारण असं की तुला दिनकर भोसले म्हणजे व्यक्तिरेखा म्हणून दिग्दर्शकांनी ठरवलेली व्यक्तिरेखा, ती व्यक्तिरेखा त्या बळ हुकूम वठली पाहिजे, हे एका नटाची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये नट स्वतःहून 2-3 गोष्टी सांगून पाहतो, हे करून असं करूया असं करूया, पण त्याच्यावरती तो जर नाही म्हणला तर तो ते करत नाही. तो ज्या गोष्टींना हो म्हणतो तेच नंतर होतं. याचं कारण मुळापासून ती दिग्दर्शकाने उभी केलेली भूमिका असते. म्हणजे कुठल्याही सिनेमामध्ये दिग्दर्शक जेव्हा भूमिका सांगतो त्या सगळ्या एका प्रक्रियेला नट नेहमी दुय्यम असतो. म्हणजे नट एके दिवशी सकाळी 9 वाजता तिथे शूटिंगला पोहोचतो, तोपर्यंत दिग्दर्शकांनी बाकीचे सगळे नट, कॅमेरा, मग जिथे उभं राहायचं ते सगळं ठरलेलं असतं. आणि मग तिकडे येऊन नट हा आता काय करायचंय किंवा एक भूमिका डोक्यात असते. त्यामुळे त्या सगळ्या एकूण प्रकाराला दिग्दर्शकच ते हाकत असतं. त्यामुळे ती त्याच्या मनात असते तीच भूमिका आहे. म्हणजे आज जे पडद्यावर दिसतं ते दिग्दर्शकाला दिसलेले चित्र आहे, नटाला दिसलेले चित्र नाही. आणि ह्याचं कारण असं दिनकर भोसले ही माझ्याकरता खूप मोठी आणि चॅलेंजिंग भूमिका आहे. म्हणजे आपण आज सामान्य माणूस म्हणतो, मुंबईत राहणारा सामान्य माणूस जो मी स्वतः सुद्धा आहे आणि मीच सामान्य माणसाची झालेले अपमान, अवहेलना, कुचंबणा हे सगळं पाहत आलोय. यातले कित्येक दृश्य माझ्या समोर घडलेली आहे. तर म्हणजे जसा सीन आहे की अभिजित म्हणतो की माझ्यासाठी ऍडमिशन घ्यायला तुम्ही 30 लाख रुपयाचं डोनेशन द्या, तर ते दिनकर भोसले म्हणतात पण कुठून आणणार एवढे पैसे? त्याच्यावर तो मुलगा असं म्हणतो की मी BSc आणि कम्प्युटरचा कोर्स करायला, लग्नासाठी बेसिक तयारी करायला मी मुलगी आहे का? आता हा प्रसंग हा कित्येक लोकांच्या घरात घडलेला प्रसंग असेल. मी पाहिलेला आहे. माझा चुलत भाऊ आणि माझ्या काकाला तेवढं डोनेशन देणं परवडणार नव्हतं. तर त्यामुळे त्या दृष्टीने ही भूमिका अत्यंत वास्तववादी आहे आणि पाहिलेली आहे. याच्यामध्ये नट म्हणून लागलेला कस जो आहे तो महाराज भेटून गेल्यानंतरच आहे. म्हणजे त्याच्या आधी दिनकर असं म्हणत असतो की मला लाज वाटते मराठी असल्याची. मराठी माणसाला कितीतरी वेगवेगळ्या भीती आहेत की मुलगा गुंड झाला, मुलगी पंजाबी बरोबर पळून गेली, मग मुंबई महाराष्ट्रापासून तुटली, गावाकडची जमीन चुलत्यानं मिळली. इतक्या छोट्या छोट्या भीत्या घेऊन एक मराठी माणूस जगतो. त्यानं अगदी आपला कणा इलास्टिकचा करून घ्यावा इथपर्यंत त्याची मानसिकता येते दिनकर भोसलेची. आणि त्यानंतर महाराज भेटून गेल्यानंतर त्याला आलेली स्फूर्ती आणि मग त्यानं केलेला समाज बदलण्याचा प्रयत्न, हा जो दुसरा भाग आहे तो नटाचा कस लागण्याकरताचा आहे. आणि मग ती स्फूर्ती आणि त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आलेलं तेज, हे सगळं तितक्याच खरेपणानं, जितक्या खरेपणानं आधीचा भाग आलाय तितक्याच खरेपणानं येणं जरुरी होतं. आणि आज प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता ते बऱ्यापैकी आले असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की दिनकर भोसले, मी आज त्या सिनेमॅक्स मध्ये आम्ही गेलो होतो तेव्हाही असं म्हटलं की प्रयत्न असा होता, जसं महेशच्या डोक्यात तो विषय म्हणून आहे की प्रत्येक प्रेक्षकाला आम्हाला त्याचं प्रतिबिंब दाखवायचं होतं. म्हणजे एक आरसा दाखवायचा होता की बाबा रे, तुझ्यावरती अशी परिस्थिती आहे आणि आज जर तुझा स्वाभिमान जागा झाला नाही आणि तुला जर प्रेरणा मिळाली नाही आणि तू जर कृतीशील झाला नाही, नुसतंच अंतर्मुख व्हायचं नाहीये, त्याच्यावर कृती सुद्धा करायची. तो जर कृतीशील तू झाला नाहीस तर आत्ता आहेस त्यापेक्षा मागत जाणार आहे, पुढे जाणार नाही. तेव्हा ही एक नुसतं
नुसतंच सिनेमा नव्हे, ही एक चळवळ आहे, ही आम्ही मांडलेली एक भूमिका आहे आणि ती आज इतक्या प्रेक्षकांनी उचलून धरली म्हणजे त्यांच्या मनाचा ठाव घेणारी सुद्धा आहे. कुठेतरी त्यांच्याच मनातलं बोललं जातं या लोकांना. भिजत चाललेला माणूस तर पेटून उठलेला माणूस. आता जो प्रवास सचिनने केलेला आहे त्याबद्दल आपण निश्चितच त्याला दाद द्यायला हवं. मला वाटतं आजवरच्या भूमिकांमध्ये पुस्तक भूमिका असेल अगदी 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 100% तुमचा घोड्यावरचा प्रवास आपण सुखाकारक होता. घोड्याचा म्हणजे तसा इथून ट्रॅव्हल होता प्रतापगडापासून मुंबई अर्धा प्रवास बरा होता. त्यानंतर तो मुंबईत येतो घोडा असा एक रस्त्यावरून तो आणायचा होता आणि ते अंदाज चुकला म्हणजे सकाळचं शूटिंग होतं 6 वाजता आणि महाराज राईड करत येतात एस पी रोड अंधेरीला आणि सकाळी निघालो गर्दी व्हायच्या आधी तो शॉट घ्यायचा होता आणि आता मग ट्रॅफिक येतो मग लोक कॅमेरात बघतात. 6 वाजता एवढा निघाला आणि तो मला इथून संतोष आमचा डिरेक्टर ज्याने सिनेमा डिरेक्ट केला तो म्हणाला कॅमेरा रोलिंग म्हटल्यावर मी घोडा फिरवला आणि सुटलो आणि तो घोडा दाबायला लागला तेव्हा लक्षात यायला लागलेलं की त्याची नाल उजूनची गुळगुळची आणि त्या रस्त्यावर डांबरी रस्त्यावर तो धावताना कळत होतं की हा कसं तर काही करता येत नव्हतं. तो फुल गॅलपमध्ये घोडा कॅमेरा समोर ऑन आहे आणि थोडा वेळ गेलो पुढे नंतर लक्षात आलं की काही जपतो घोडा असा गेला दोन्ही पाय आणि मी थांबवलो रस्त्यावर. डेंजर होतं कारण घोडा घेऊन पडलेलो अंगावर आणि नशिबाने घोडा पडल्यावर घोडा पडून तो उठून जावं कळत होतो. मी सुरतमधनं पाय काढलं नाही तर त्याने मला नेल्याचं फरक पडत तसंच डोकं आपल्यात खाली पण थोडं तर जिरेटोपाने वाचवलं आणि पाठी अजून एक घोडा होता त्याची लाट लागली थोडं आणि यावर जवळजवळ 1.5 तास अनकॉन्शियस होतो काय होतं. तो प्रॉब्लेम असा झाला की त्यानंतर मुंबईत चाललं तर घोड्यामधलं झालं कारण अजून एकदा प्रयत्न केला परत नाही त्याला आम्ही लेदरची नाल लावली पण तो आय डोंट नो काय झालं त्या घोड्यावर बसलो की तो घोडा हे व्हायचा इन्सिक्युअर व्हायचा तो वेटावरला पळायला लागला. त्यामुळे वेगळे शॉट घेऊन मग ते सिटी पाणी टाकून तसे काही शॉट्स करावे लागले बिकॉज काही दुसरा पर्याय नव्हता. पण बेसिकली मला तसा घोड्याची भीती नाही आहे. घोडा चालवतो माहिती घोडे पण तो शॉट परत घेतला तुम्ही तर शॉट नाही घेतला कारण शॉट पडायच्या आधीपर्यंत सिनेमात आहे पडायचा पण शॉट आहे माझ्याकडे तर तुम्ही नंतर दाखवलं नाही तुम्हाला पण तो शॉट खूप काय फॉल्ट पण बेसिकली मला रायडिंग आवडतं आणि थोडी स्लाईट भीती बसली त्या इन्सिडेंट नंतर कारण त्या इन्सिडेंट नंतर परत जेव्हा घोडा होतो तरी तो घोडा थोडासा आहे त्याला कळलं सेन्सिटिव्ह की मी तो पडलेलो मला काही कळलं पण त्यानंतर परत आम्ही जेव्हा महाबळेश्वरला गेलो काही शॉर्ट वेळ होतो त्यावेळेला चाललं घोडा त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम झाला पण थोडी ती हे राहिली खर्च राहिली डोक्यात की मुंबईचे शॉर्ट काही घेता आले नाही कारण मला त्या तो अनफेअर तो त्या घोड्यासाठी पण असं करणं मला अनफेअर होतं कारण त्याला पडल्यानंतर ते कळूनही मला ते करायचं नव्हतं. मी ते थोडं स्पेशल केसली गेले काही त्याचे पण जमलं ते घोडा त्याला. आता महत्वाचा प्रश्न असा आहे की मला वाटतं राजांची उंची कमी होती शिवाजीराजांची शिवाजीराजे बसण्यासाठी तुमची निवड कोणी केली दिग्दर्शकाने बेसिकली एक ऍडव्हान्टेज जे होता शिवाजी महाराजांना कोणी पाहिलेलं नाही त्यामुळे त्यांचा काही फोटोग्राफी प्रूफ नाही आणि जे आपण पाहत आलो ते वर्षानुवर्ष हिस्टॉरियन्सने आणलेलं हाईट त्यांनी हाईट ठरवलेली त्यांची पण माझं असं म्हणणं आहे की महाराजांचं कॅरेक्टर लार्जर दॅन लाईफ असणं खूप गरजेचं होतं सिनेमात
थोडंसं लहान ठेवलं असतं तर तेवढा इम्पॅक्ट आला नसता. आणि माझं मत आहे की ते 5.5 फुटच आहे. तुम्ही कुठे मोठी मारली आहे स्क्रीनवर माझी? मी 5.5 फूट आणि सचिन केडकर 5 फूट 5 इंच. कारण त्या वडाच्या वेळेला हे कमीच आहेत ना उशीर त्याच्या अफजल खानापेक्षा. जवळ 5 फुटच आहे. मी 5 फूट 5.5 फूट आहे. म्हणजे 100% ते सिनेमात कसं असतं सगळं लार्जर लॅब दिसतं, त्यामुळे मी असं 6 फुटी वाटतो. ते नाही वाटतं. तसं 5.5 फुटीच आहे सिनेमात. आणि बेसिकली काय झालं की थोडं माझं नाक तसं असं बरं प्रत्येक जन्म ते कोणी पाहिलेलं नाही करत होतो. पण दुसरी गोष्ट काय झाली की एक नट म्हणून आपण जेव्हा म्हणतो की मला ते आवडत नाही छोट्या दाढी विषयाला कामं केलं, कारण ते अडकतं. ते ज्यांनी केले त्यांना माहिती असते. दाढी लावली झाली बोलता येत नाही, असं वाटतं की कायम घेऊन निघेल आणि दाढी निघेल असं ते कायम वाटत असतं. आणि कुठेतरी ते परफॉर्मन्सवर इफेक्ट पडतो. मग एक ऍक्टर घ्या ज्याला सांगा की 6 महिने दाढी वाढवून काही काम नाही करायचं आणि मग तो पिक्चर चालू असेपर्यंत काही काम नाही करायचं. म्हणजे एक कुठल्या ऍक्टरला वर्षभरासाठी काय म्हणतात बेरोजगार करणारे झालं होतं. मला ठीक होतं परवडत होतं त्यामुळे दाढी वाढवून काम केलं. त्यामुळे बरं दुसरी गोष्ट लिहिलाय सिनेमाने बरं महाराज जे बोलतात ते हिस्टॉरिकल डायलॉग नाही, ते आजच्या काळातले डायलॉग आहेत. तर ते